जय भीम मित्रांनो, द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की 1949 ला BTMC ॲक्ट जो निर्माण झाला त्याच्यामध्ये बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट 1949 चा जो आहे BTMC ॲक्ट 1949. तर हे आहे बोधगया टेम्पल. खरं तर याला टेम्पल म्हणण्यापासूनचाच प्रॉब्लेम आहे, कारण हे आहे विहार. टेम्पलच्या ऐवजी म्हणजे मंदिराच्या ऐवजी विहार म्हणलं जाईल, त्यावेळेलाच हे महाबोधी विहार आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल. आणि हे जे आहे ते मॅनेजमेंट आणि कमिटी ऍक्ट 1949. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इथं 9 सदस्यांची नेमणूक केली जाते. तर ते 9 सदस्य कोण असायला पाहिजे? 4 हे बौद्ध आहेत, 4 हे हिंदू आहेत आणि 5 म्हणजे 9वा जो असतो म्हणजे हा जो आहे तो अध्यक्ष आहे या कमिटीचा, जिल्हाधिकारी आहे. नियम असा आहे की हा हिंदू आणि हा देखील हिंदू म्हणजे टोटल 5 लोकांचं वर्चस्व या कमिटीवरती आहे. आणि याच्यासाठीच मोठं आंदोलन सुरू आहे की या सर्व ठिकाणी 9च्या 9 लोक हे बौद्धच असणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा लढा जवळजवळ 1.5 महिने झालं चालू आहे, हे तुम्हाला माहित आहे. याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची झाली मित्रांनो, तर बिहार राज्यात असलेला गया नावाचा जो जिल्हा आहे त्याला बोधगया म्हटलं जातं, कारण इथं सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती झालेली होती. त्यामुळेच सिद्धार्थाचा हा सम्यक बुद्ध झालेला होता 2500 वर्षापूर्वी. राजा सम्राट अशोकाचं ज्या वेळेला इथं राज्य आलं तर ते 140 वर्ष इथं या बौद्ध धम्माला राजाश्रय प्राप्त करून दिला गेलेला होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये. या ठिकाणी बोधगया या ठिकाणी एक बुद्ध विहार बांधण्यात आलं आणि हिंदीमध्ये विहाराला बिहार म्हटलं जातं आणि त्यामुळंच या राज्याचं नाव देखील तुम्हाला माहित आहे की बिहार असं म्हटलेलं आहे. 1200च्या काळामध्ये ज्या वेळेला बौद्ध धम्म लयास गेलेला होता प्रतिक्रांतीच्या माध्यमातून, तर त्यावेळेला इथल्या शैवपंथीय महंतांनी या विहारावरती पूर्ण कब्जा मिळवलेला होता आणि संपूर्ण मॅनेजमेंट जे होतं ते शैव महंत करत होते. 1891 ला अनागरिक धम्मपाल यांच्या माध्यमातून हे जे शैव महंतांच्या ताब्यात अडकलेले जे विहार आहेत ते मुक्त व्हावं, ते बौद्धांना मिळावं, अशा पद्धतीचा लढा अनागरिक धम्मपालांनी आपलं आयुष्य वेचलं आणि ते मुक्त करण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचले, तुम्हाला माहित आहे. संविधान निर्माण होण्यापूर्वी 1949 ला हा BTMC ऍक्ट निर्माण झाला. तर याच्याच मुक्ती आंदोलनासाठी गेले 1.5 महिना झालं इथं भारतातलेच नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातून देखील सपोर्ट देणारे बौद्ध लोक इथं आपल्याला येताना दिसत आहेत आणि आपल्याला खूप मोठा पाठिंबा मिळत आहे. या व्हिडिओच्या निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश ही माहिती देण्यापुरता मर्यादित नाही आहे मित्रांनो, तर इथं निर्माण झालेला जो काही उपासक वर्ग आहे तो उपासक वर्ग बौद्ध भिक्षूंच्या खांद्याला खांदा लावून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं काय कारण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब एखादं आंदोलन सुरू करत होते आणि इथं असणारे सनातनी लोक त्याला प्रतिक्रिया देत होते. चौदार तळ्याचा सत्याग्रह असू दे, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असू दे, अशी वेगवेगळी आंदोलन ही बाबासाहेब स्वतः इनिशिएट करायचे आणि त्याला सनातनी लोक हे प्रतिक्रिया देत होते. इथले सनातनी लोक हे बाबासाहेबांच्या लोकांच्या किंवा आंबेडकरी चळवळीच्या विरोधात क्रिया करत आहेत आणि आपल्यासारखी लोक त्याला प्रतिक्रिया देण्यामध्ये आपला वेळ खर्ची घालत आहेत. प्रतिक्रिया दिल्या नाही पाहिजे असं आपण बिलकुल म्हणत नाही, प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, पण क्रिया मात्र हे आपल्यापासून सुरू होणं हे त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे हे मी मानतो. तर 1949 चा जो BTMC ऍक्ट आहे तो
आता काढून टाकावा आणि हे विहार जे आहे, महाबोधी महाविहार जे आहे ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठीच जे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला इथल्या असणाऱ्या उपासकांनी का पाठिंबा दिलेला आहे हे तुम्हाला मी सांगतो. बाबासाहेबांना माहित होतं की इथं बौद्ध धम्म जो आहे तो कोणत्या मार्गाने नाहीसा केला गेलेला आहे. 13 ऑक्टोबर 1956 ला श्याम हॉटेलमध्ये नागपुरात पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या लोकांना कोणता धम्म देणार आहात. तर बाबासाहेब म्हणाले की मी महायान आणि हीनयान या तंट्यात माझ्या लोकांना पाडणार नाही. मी माझ्या तर्कशुद्ध बुद्धीच्या आधाराला वैज्ञानिक बुद्धीच्या आधाराला जो पटेल असा बौद्ध धम्म मी माझ्या लोकांना देणार आहे. हवं तर तुम्ही त्याला नवयान एक नवायान असं म्हणू शकता. आणि त्या नवयानाच्या शब्दामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत हे याचा उकल करणे हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, पारंपरिक बौद्ध धम्म जो आहे हा भिक्षू केंद्रित आहे. म्हणजे बाबासाहेबांनी समजा जर आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या नसत्या किंवा नवयानाच्या माध्यमातून एक नवा बौद्ध धम्म जो बाबासाहेबांच्या तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारावरती तपासून शुद्ध करून जो दिला गेलेला ओरिजिनल बौद्ध धम्म जो आहे तो जर बाबासाहेबांनी आपल्याला दिला नसता तर आज देखील आपण हीच परंपरा पाळत असलो असतो. म्हणजेच बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि पालन करण्याचं जो काही काम आहे, जी काही जबाबदारी आहे ती केवळ बौद्ध भिक्षूंची आहे हे आपण देखील मानलं असतं. पण ज्या वेळेला इथं मोगलांचं आक्रमण झालं आणि इथल्या ब्राह्मणी लोकांनी मोगलांच्या हातात हात घालून इथला बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी जे काही काम केलेलं आहे त्याचं ते देखील बाबासाहेबांच्या लक्षात आलेलं होतं आणि बाबासाहेबांना लक्षात आलं की इथला बौद्ध धम्म नष्ट होण्याचं काय कारण आहे. तर ब्राह्मणी धर्म जो होता आणि बौद्ध धम्म जो होता याच्यामध्ये पौरोहित्य करण्याचं काम कोण करत होतं. तर हा पौरोहित्य करणारा व्यक्ती हा पौरोहित्य करत करत तो ग्रहस्थी देखील होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा विशिष्ट पद्धतीचे कोणतेही असे वस्त्र धारण करावे लागत नव्हते ज्याच्यामुळे तो एक पुरोहित आहे हे ओळखू येईल. बौद्ध भिक्षूंच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. तर ते पिवळ्या वस्त्रामध्ये असणारे बौद्ध भिक्षू हे चिवरधारी भिक्षू जे होते ते वरून लगेच लक्षात येत होते की हे बौद्ध धम्माचे प्रचारक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला इथं मोगलांचं आक्रमण झालं त्यावेळेला या लोकांना ओळखणं शक्य नव्हतं, पण या लोकांना ओळखून बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झालेल्या आहेत. आयडेंटिफायबल बाहेरून ओळखू येणारे बौद्ध भिक्षू जे होते तसे ब्राह्मणी हे पौरोहित्य करणारे लोक जे गृहस्थ आणि पुरोहित हे दोन्हींचा रोल प्ले करत होते हे बाहेरून काही ओळखू येत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की पारंपरिक बौद्ध भिक्षू केंद्रित जो बौद्ध धम्म आहे त्याच्यामध्ये उपासकांना सुद्धा तितकेच अधिकार दिले. जेवढे अधिकार हे भिक्षूंना आहेत तेवढेच अधिकार हे उपासकांना सुद्धा बाबासाहेबांनी दिले. याचं काय कारण आहे. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार जर तुम्हाला करायचा असेल तर तो फक्त बौद्ध भिक्षूंपुरता मर्यादित न राहता त्याचं आचरण करणारे जे उपासक आहेत त्यांची देखील इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांची देखील बरोबरीची जबाबदारी असणं हे गरजेचं मानलं बाबासाहेबांनी. तर हा जो मुद्दा आहे तो नवयानामध्ये येतो महत्वाचा मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे महाबोधी विहारामध्ये तुम्हाला माहित आहे की पांडव म्हणून किंवा रामाची पूजा केली जाते. महाबोधी विहारामध्ये सुद्धा रामाची पूजा करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर बुद्ध विचार नाहीसे करण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे. पण बाबासाहेबांनी जी 22 प्रतिज्ञा या इथं असणाऱ्या बौद्ध उपासकांना दिली तर ती 22 प्रतिज्ञा सांगते की महाबोधी महाविहारामध्ये रामाची पूजा करता कामा नये. कारण 22 प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. म्हणून इथं असणारा जो 22 प्रतिज्ञाधारी नवयानवादी बौद्ध धम्म पाळणारा जो व्यक्ती आहे तो तिथल्या रामाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भाईचाऱ्याने त्या विहारामध्ये राहू
असा जो कागाव केला जातोय सनातनी लोकांकडून की आपण हिंदू आणि बौद्ध हे सारखेच आहोत, याला देखील बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेच्याच माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. कारण बौद्ध आणि हिंदू लोक हे एकत्र राहण्यासाठी त्यांच्याकडे एकच सपोर्टिव्ह वाक्य आहे, ते म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. या देखील गोष्टीचं बाबासाहेबांनी इथं खंडन केलेलं आहे, ते 22 प्रतिज्ञेच्या माध्यमातून. म्हणून मित्रांनो, इथं बुद्धगयाचं जे आंदोलन चालू आहे, तर त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देण्याचं जे काम आहे ते केवळ बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून कदाचितच झालं असतं, पण त्याला आता उपासकांची जोड दिलेली गेलेली आहे. ही लढाई फक्त बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनापुरती मर्यादित नाही, तर इथं असणाऱ्या उपासकाने, जो विधिवत बौद्ध झालेला आहे तो उपासक बौद्ध भिक्षूंच्या सोबत तिथं लढाई लढतो आहे. आणि बाबासाहेबांना प्रमाण मानणारा, बाबासाहेबांनी सांगितल्यामुळं तथागतांच्या विचारसरणीला प्रमाण मानणारा, पण अजून बौद्ध न झालेला, विधिवत बौद्ध अजून जो झालेला नाही, तो देखील सामील झालेला आहे. तो आज ना उद्या बौद्ध होणारच आहे. बघा मित्रांनो, बुद्धाच्या विचारसरणीला घाला घालण्यासाठी आज सुद्धा ब्राह्मणवादी लोक हे काम करत असतात. म्हणून बाबासाहेबांनी फक्त 22 प्रतिज्ञा देऊन थांबलेले नाहीत. बाबासाहेब आपल्याला द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये केवळ सिद्धार्थापासून तो सम्यक संबुद्ध होणे आणि महापरिनिर्वाण तथागतांना प्राप्त होणे इथपर्यंत मर्यादित हा ग्रंथ लिहिलेला नाही, तर त्या ग्रंथामधून तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं शोधायला लावलेली आहेत बाबासाहेबांनी. आणि ते 4 प्रश्न कोणते आहेत, तर पहिला प्रश्न आहे की सिद्धार्थाने परिवृज्जा का घेतली. एक ब्राह्मणवादी लोक उत्तर देतात आणि एक बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे. ब्राह्मणवादी लोक काय म्हणतात की सिद्धार्थानं जरा जर्जर शरीर पाहिलं, दुसरी गोष्ट म्हणजे आजारी व्यक्ती पाहिले. तर जी उत्तरं ब्राह्मणी लोक देतात ते हास्यास्पद उत्तर आहेत असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. कारण सिद्धार्थाने जी परिवृज्जा घेतलेली आहे ती कितव्या वर्षी घेतली, तर ती 29व्या वर्षी घेतली. 29 वर्षापर्यंत हे सर्व प्रवास आयुष्याचे जे आहेत ते सिद्धार्थाने पाहिले नसतील का. तर त्यामुळं सिद्धार्थाने दुःख पाहिलं, जरा जर्जर शरीर पाहिलं, लोक आजारी असताना पाहिलं, तर अशा पद्धतीचे निगेटिव्ह प्रचार हे ब्राह्मणी लोकांनी जे केलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. रोहिणी नदीच्या पाण्याचा जो संघर्ष चालू झालेला होता, तर त्या संघर्षाच्या माध्यमातून सिद्धार्थाला परिवृज्जा घेणं भाग पडलेलं होतं किंवा परिवृज्जा सिद्धार्थाने घेतलेली होती. हे पहिलं उत्तर. 4 आर्य सत्य जे आहेत, बाबासाहेब म्हणतात की ही 4 आर्य सत्य खरोखरच बुद्धाच्या मूळ शिकवणुकीमध्ये अंतर्भूत आहेत का, नंतरच्या काही लोकांनी घुसळवलेले आहेत, हा प्रश्न बाबासाहेबांनी द बुद्धा अँड हिज धम्मामध्ये स्पष्ट विचारलेला आहे. तर याच्यामध्ये दुःख आहे, जीवन दुःख आहे, मरण दुःख आहे, पुनर्जन्म दुःख आहे, अशा पद्धतीचा बुद्धाची शिकवण जी आहे ती दुःखवादी शिकवण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न इथं ब्राह्मणवादी लोकांनी केलेला आहे. तर या प्रश्नाचा देखील उत्तर हे बाबासाहेबांनी या ग्रंथामधून शोधण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक तिसरा आहे की ब्राह्मणवादी लोक असं म्हणतात की बुद्ध जर पुनर्जन्माला मान्यता देतात, कर्माला मान्यता देतात, तर मग आत्म्याला ते कसं काय नाकारू शकतील, असं ब्राह्मणवादी लोक विचारतात. बाबासाहेबांनी याचं देखील उत्तर सांगितलेलं आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध जे आहेत ते पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता देतात. आणि ती मान्यता म्हणजे काय आहे, तर ज्याप्रमाणे दुधाचं दही होतं, दह्याचं ताक होतं, ताकाचं लोणी होईल, लोण्याचं तूप होईल, अशा पद्धतीचे जे स्थित्यंतर आहेत, त्या स्थित्यंतराला तथागत गौतम बुद्धांनी पुनर्जन्म म्हटलेला आहे. किंवा सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला देता येईल की 10 पारमिता. एक पारमिता पार करणं म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये स्थित्यंतर करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कर्म जे आहेत, ज्या पद्धतीने रथाची चाकं ही रथाच्या पाठीमागे येत असतात, त्याच पद्धतीनं कर्म ही व्यक्तीच्या पाठीमागे येत असतात. त्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्धाने किंवा बुद्धाने कर्माला देखील मान्यता दिलेली आहे, पण बुद्धाने आत्मा हा नाकारलेला आहे.
चौथा प्रश्न असा आहे की सिद्धार्थाने किंवा गौतम बुद्धाने भिक्षू संघाची निर्मिती का केली? तर याचं खूप महत्वाचं उत्तर बाबासाहेबांनी इथं सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाला केवळ एक पूर्ण पुरुष निर्माण करणे इतकी मर्यादित भावना गौतम बुद्धांची नव्हती, तर तो एक समाज सुधारक, जनतेच्या सेवेला वाहून घेतलेला भिक्खू आणि तत्वज्ञानी अशा पद्धतीचा एक मित्र निर्माण करणे किंवा अशा लोकांचा संघ निर्माण करणे, या पाठीमागचा हा उदात्त हेतू, हे महत्वाचं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बोधगयेमधील महाबोधी विहार जे आहे ते मुक्ती आंदोलन जे चालू आहे, त्या आंदोलनाला जर आपण या पद्धतीच्या माध्यमातून पाहिलं तर बाबासाहेबांनी इथं केवळ फक्त जसाच्या तसा बौद्ध धम्म दिला असता तर या पद्धतीचं आंदोलन इतकं सहज ते शक्य झालं नसतं. बाबासाहेबांनी आपल्याला नवयानाची जी दीक्षा दिलेली आहे, नवयान म्हणजे, कारण बऱ्याच लोकांना आता असा प्रश्न पडतो की महायान, हीनयान, वज्रयान हे अगोदरच 3-4 प्रकारचे यान असताना तुम्ही अजून कुठला चौथा यान आणताय आणि बौद्ध धम्मामध्ये पुन्हा फूट पाडताय, अशा पद्धतीचा आरोप नवयानवादी लोकांच्या संदर्भात बरेच लोक करत असताना दिसतात. पण असं नाही आहे. पारंपरिक बौद्ध धम्माच्या ज्या काही मर्यादा आहेत ते बाबासाहेबांच्या लक्षात आलेल्या होत्या. प्रतिक्रांतीच्या माध्यमातून इथला बौद्ध धम्म कशा पद्धतीने नाहीसा केला गेलेला होता. मोगलांच्या आक्रमणानंतर ब्राह्मणांच्या मदतीने हे पिवळ्या वस्त्र धारण केलेले बौद्ध भिक्षू जे आयडेंटिफायबल होते, वरवरून लगेच लक्षात येणारे होते. आणि हे बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्माच्या बाबतीत जर विचार केला तर असं सांगितलेलं आहे की इथला जो ब्राह्मणी धर्माचा प्रचारक जो होता तो पौरोहित्य करणारा आणि गृहस्थी सुद्धा होता आणि तो वरून ओळखला जात नव्हता. बौद्ध भिक्षू जर समाजातून नाहीसे झाले तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं हे अवघड आहे. म्हणून केवळ भिक्षू संघापुरती ही गोष्ट मर्यादित बाबासाहेबांनी ठेवली नाही की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार त्यांनीच करावा, तर उपासकाला देखील बाबासाहेबांनी तेवढीच जबाबदारी दिलेली आहे. याचं कारण उपासक हा बौद्ध भिक्षूंच्या पावलावरती पाऊल टाकून आपलं आयुष्य व्यतीत करण्याचं, आदर्शवत आयुष्य व्यतीत करण्याचं काम करतो. त्यामुळं भविष्यामध्ये समजा बौद्ध भिक्षूंची जरी इथं कमतरता तुम्हाला भासली तर तुमचे विधी हे अडता कामा नयेत. आणि म्हणूनच भारतीय बौद्ध महासभा त्यामुळेच बाबासाहेबांनी निर्माण केली आणि उपासकाला देखील दरेकाने दरेकास धम्मदीक्षा देण्याचा, धर्मांतराचा विधी करून धम्मदीक्षा देण्याचा अधिकार हा जितका भिक्षूला आहे तेवढाच अधिकार बाबासाहेबांनी उपासकाला सुद्धा दिलेला आहे. तर बाबासाहेब हे फक्त भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि ते लिहिलेलं हे जगभर पसरत आहे. आणि तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांना लोक विचारत होते की तुमचे लोक तर अजून अडाणी आहेत, त्या लोकांना लिहिता वाचता येत नाही साधं, तर तुम्ही इंग्लिशमध्ये सर्व साहित्य लिहिण्याचं काय कारण आहे? तर बाबासाहेबांना चांगलं माहित होतं की हे जर लिखाण मी समजा माझ्या बोलीभाषेमध्ये केलं, मराठी हिंदीमध्ये जर केलं, तर इथले ब्राह्मणवादी लोक हे जे काही ट्रान्सलेशन करतील ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना याच्यामध्ये भेसळ करतील आणि जगामध्ये पोहोचताना माझे विचार जे आहेत ते पूर्णपणे शुद्ध रूपात पोहोचणार नाहीत. त्यामुळं आज ग्रोक एआय टूल्स च्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे की ॲलन मस्कने निर्माण केलेलं जे काही ग्रोक एआय टूल आहे, तर तो काय करतो तर पॅटर्न रेकग्नाइज करतो. आणि पॅटर्न रेकग्नाइज करत असताना ते जे काही लिटरेचर आपण नेटवरती अपलोड केलेलं असतं त्याच्याच पॅटर्न्सचा तो अभ्यास करतो आणि तुम्हाला प्रॉपर त्याच्या बुद्धीला पटेल अशा पद्धतीचं उत्तर तो आपल्याला ग्रोक एआय टूल हे देत असतं. म्हणून बाबासाहेबांनी आज जे काही लिखाण इंग्लिशमध्ये केलेलं आहे, ग्रोक एआय सारख्या टूलला देखील पॅटर्न रेकग्निशन करत असताना इंग्लिश लिटरेचर हे रेडीमेड भेटतं. आणि म्हणून आपल्याला जी काही उत्तरं सापडत आहेत जगामध्ये, ग्रोक एआय टूलला जर कोणीही उत्तरं विचारली तर तो बाबासाहेबांचं लिटरेचर हे मूळ स्वरूपात इंग्रजीतलं लिटरेचर जे आहे ते आयडेंटिफाय करेल आणि तुम्हाला प्रॉपर उत्तर देण्याचं ते ग्रोक एआय टूल सुद्धा मदत करत असतं. म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल बाबासाहेबांनी जगामध्ये हे नॉलेज पसरवत असताना इंग्लिशमध्येच पसरवलेलं आहे. मित्रांनो, महाबोधी, महाबुद्ध विहार, मुक्ती आंदोलन हे तर आंबेडकरवादी लोकांची आंदोलनाची सुरुवात आहे. अजून तिरुपती बालाजी, पंढरपूर सारखे हे जे बुद्ध विहार आहेत ते देखील आपल्याला मुक्त करण्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. तर या विषयामध्ये आपण आज इथेच थांबूया मित्रांनो.
तर बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. शेजारील बेल आयकॉन देखील ऑलला सेट करा. तर थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.